सर्वांना आशा लागलेला विषय म्हणजे नेमकं शिवसेना पक्ष कोणाचा। जून 2022 पासून जो सत्ता संघर्ष ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात चालला होता त्याचाच निर्णय सभापती राहुल नार्वेकर यांनी दिला आहे। नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने एक चौकट आखून दिली होती, त्याच्याच आधारे त्यांना निकाल द्यायचा होता। याआधी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना सांगितले की सभापती हे निर्णय घेऊ शकतात की पक्ष नेमका कोणाचा आहे। जवळपास तासभर नार्वेकरांनी पॉइंट टू पॉइंट डिटेलमध्ये निकाल क्लिअर केल्याचे दिसून येत आहे। तर आपण बघू त्यांनी नक्की निकाल काय दिलाय। नार्वेकर यांच्या समोर नेमकं हा पक्ष कोणाचा, त्याचे अध्यक्ष कोण, हे महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या समोर होते। त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी शिवसेनेची घटना, पक्ष नेतृत्व, विधिमंडळ पक्ष मेजॉरिटी याचा आधार घेतला। 2018 मध्ये शिवसेनेने त्यांच्या घटनेत बदल केला होता, पण ते इलेक्शन कमिशन सोबत चर्चा न केल्यामुळे सभापती यांनी तो अमान्य केला। ठाकरे गटाच्या सर्व आर्ग्युमेंट या घटनेवरच अवलंबून होते, पण ते अमान्य केल्यामुळे हा ठाकरे गटाला सर्वात मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे। आणि शिंदे गटाने 2023 ची घटना सादर केली आणि ती नार्वेकर यांनी मान्य केली। ठाकरे गटाने गुप्तपणे मीटिंग घेऊन घटना बदलली, त्यामुळे ती मीटिंग खरीखुरी झाली की नाही त्याच्यावर नार्वेकर यांनी शंका उपस्थित केल्याचे दिसून येत आहे। राहुल नार्वेकर यांनी मान्य केले की शिंदे गटाकडे 37 आमदार आहे आणि बाकीचे ठाकरे गटाकडे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना गटनेते पदावरून तडकाफडकी काढून टाकले। यावर नार्वेकर म्हणाले की असा निर्णय पक्षप्रमुख एकटे घेऊ शकत नाही, त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला विश्वासात घेऊन घेता येईल। त्यामुळे त्यांनी शिंदे यांची हकालपट्टी अमान्य केली। कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला सर्वच अधिकार देणे हे पक्षांतर्गत लोकशाहीला घातक असल्याचे सुद्धा महत्त्वाचे विधान नार्वेकर यांनी केले। यावरूनच जर समराईज केलं तर शिंदे गट हीच खरी शिवसेना म्हणले आहे आणि हे मेजॉरिटी या टेस्टवरनं ठरले आहे। जर आता शिंदे गट हीच खरी शिवसेना पक्ष म्हणून समोर आली आहे, तर आता महत्त्वाचा प्रश्न हा उभा राहतो, जर शिंदे गटाला मान्यता दिली आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा अपात्र ठरणार का। गोगावले यांनी ठाकरे गट 10व्या परिशिष्टेनुसार अपात्र ठरेल याची मागणी केली, पण नार्वेकर यांनी ही मागणी योग्य ते पुरावे नसल्यामुळे ही मागणी अमान्य केली। तर शेवटी आपण हे म्हणू शकतो, शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे आणि भरत गोगावले हे व्हीप आहे आणि ठाकरे गटातील आमदार हे अपात्र ठरलेले नाही।